नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता हळदीचा जो अंतिम टप्पा आहे, सध्या आता डिसेंबर महिना जो एंडिंग चालू आहे, तर शेतकरी मित्रांनो आता पाहू शकतो की आपण आता हळदीची जी बेड आहे तर ही एकदम चिकट आणि टणक झालेली आहे. तर अशा अवस्थेमध्ये थंडीमध्ये जी अवस्था आपण पाहतो की आता ह्याच्या जे सूक्ष्म मुळे असतात हे आपण डेव्हलप असणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्राच्या मुळ्याच नाही डेव्हलप आणि त्या पूर्ण मुळ्या कुजून गेल्या आहेत. आता इथं शेतकरी मित्र साधारणतः या फुटव्यांची संख्या जर मोजायला गेलं तर हा पण डोळा बारीक फुटवा काढत आहे कोंब. आता आपण मेजर फुटवे मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. साधारणतः शेतकरी मित्रांनो 9 ते 10 फुटव्याची संख्या आहे आणि अशा अवस्थेमध्ये याला जे लागणारे खाद्य आणि खताची जी मात्रा आहे ही आपल्याला देणं गरजेचं आहे. तर आता आपण पाहू शकतो की याच्यामध्ये विळा घालूनसुद्धा विळ्याने काढूनसुद्धा आणीने एवढी जमीन चिकट झाली आहे. तर मग अशा पद्धतीमध्ये आपली फणी शेंग जी असते हे जमिनीमध्ये भुसभुशीतपणा नसल्यामुळं हे आपल्याला आकुडती शेंग दिसत असते. तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला जी सोडायची अवस्था आहे, आपण याला फॉस्फो 85 ही कोन ॲग्रो कंपनीची एकरी 1.5 लिटर ह्या प्रमाणात सोडायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो आता जे आपल्याला अवस्था पुढची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 0.34 पण लागणार आहे शेंग आणि भरणीसाठी फुगवणीसाठी. तर अशा अवस्थेमध्ये लागणाऱ्या ह्या गोष्टी आपल्याला अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जिब्रेलिक बोरानचं पण कॅल्शियम नायट्रेटचं पण प्रमाण लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो पुढील नियोजन करण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. माझा नंबर घ्या 95 27 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.